बिग बॉस मराठी सीझन 6 आजच्या एपिसोडमध्ये कोणाची पोळी नेमकं भाजली, कोण मोठा, कोण एक सीनियर कार्ड खेळतोय आणि कोण घरामध्ये बसून ग्रुप चालवतोय, कोण फेक लव अँगल खेळतंय, कोण रिअल लव अँगल खेळतंय, या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करूयात. सुरू करूयात आपला एपिसोडचा रिव्ह्यू. मी आहे आलोक, या चॅनलचं नाव आहे आलोक फ्रेम्स. तर चला सुरू करूयात आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू. आजचा जो एपिसोड आहे तो बिग बॉसनी काल सांगितलं होतं की शेरोशायरी केली, त्याच्यानंतर सांगितलं की चला मैदानात या, टास्क खेळूयात. मग हे सगळेजण मैदानात जातात आणि मैदानामध्ये जो टास्क आहे तो अशा पद्धतीचा असतो. जे पॉवर की मिळवलेले कंटेस्टंट आहेत त्यांना चंद्राच्या ग्रहाच्या मध्ये तिथं गोल फिरायला सांगितलेलं असतं आणि फिरता 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 तो बजर जो आहे तो वाजवायचा असतो. ज्याने पहिला बजर वाजवला त्या सदस्याला वाट बघायची असते. जे वर सदस्य आहेत थांबलेले, त्यांच्यापैकी जे पॉवर की न मिळालेले कंटेस्टंट आहेत तर ते बहुमताने 2 व्यक्ती निवडतील खाली पाठवायला. सो असा पद्धतीचा हा गेम होता आणि पहिल्यांदा ह्या टास्कमध्ये झालं असं की प्रत्येकाने प्रत्येकाच्या टीमसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. रुचिता, राधा आणि अनुश्री हे विशालसाठी खेळत होते ऑफकोर्स, कारण त्यांची फ्रेंडशिप आहे, ते त्यांच्यासाठी खेळणारच. ते कुठंतरी एक रिअल आहे की फ्रेंडसाठी तुम्ही खेळताय. ते पॉईंट रुचिताचं पटला मला. ती विशालसाठी लढत होती आणि हा जो दुसरा ग्रुप आहे तो एकतर्फी झाला होता राकेश आणि आयुषला जिंकवण्यासाठी. मग पहिल्या राऊंडमध्ये असं झालं की जायचं होतं तन्वी आणि रुचिताला, म्हणजे रुचिताला उतरायचं होतं, पण हे जे बहुमताचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपने रुचिताला साफ नकार दिला. रुचिताला बोलले की तू नाही जाऊ शकत, आमचं बहुमत झालंय आणि आम्ही तन्वी आणि ओमकारला पाठवणार आहोत. मग तन्वी ओमकारला पाठवतात तेव्हा रुचिता आणि तन्वीमध्ये भांडण होतं. परत रुचिता बोलते की नाही, तुम्ही गेमच खेळा, तुम्हाला गेमच खेळायचा नसतो, तुम्हाला फेकायचंच असतं, तुम्हाला रिअल खेळायचंच नसतं, तुम्हाला ग्रुप करायचा असतो, असं तसं. त्या ह्या दोघांचं तिथं वाजतं, तन्वी आणि रुचिताचं तिथे वाजतं. मग तन्वी आणि रुचिता खाली जातात आणि खाली जाऊन त्यांना चूज करायचं असते की ते कोणाला काढणार आहेत म्हणून. तर तन्वी जे आहे ते ह्याला काढते, ह्याला काढते, प्राजक्ता आणि प्रभूला काढलं जातं. कुणाला काढलं जातं? प्राजक्ता आणि विशालला पहिल्यांदा काढलं जातं, प्रभूला नाही. तर काढल्यानंतर घरामधले जे डायनामिक्स आहेत ते आपल्याला चेंज होताना दिसलेले आहेत या टास्कमुळं. मी करेक्ट आणि मेन पॉईंटवर बोलणार आहे आज, कारण आजचा जो टास्क आहे, ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी झाल्या तर त्याच्यावरती आपण डायरेक्ट बोलणार आहोत की कशा पद्धतीच्या या गोष्टी झाल्या आणि कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी गेममध्ये पुढे जात आहेत. तर पहिल्यांदा झालं काय, पहिल्यांदा ह्या दोघांना बाहेर काढण्यात आलं, प्राजक्ता आणि विशालला. त्याच्यानंतर उरलेले कंटेस्टंट आहेत प्रभू, रोशन, आयुष आणि राकेश आणि प्रभू, रोशन, आयुष, राकेश हे 4 सदस्य उरलेले आहेत. 2 सदस्याच्या पॉवर की मधल्या 2 सदस्यांना बाहेर काढलं, बरोबर. मग बाहेर काढलेला असताना यांच्यामध्ये एक वॉर चालू होतो की राकेश बापट, म्हणजे जी ही बाकीची जी टीम आहे, प्राजक्ता, दीपाली, परत दिव्या, ओमकार, तन्वी, सागर कारंडे, सचिन कुमावत, हे सगळे आपापसात ठरवतात की आम्हाला कॅप्टनशिपच्या कंटेंडरला फक्त बघायचं राकेश आणि राकेश आणि आयुषला बघायचं आहे आम्हाला. ह्या 2 कंटेस्टंटला आम्हाला ठेवायचं, म्हणजे पुढे जाऊन कॅप्टन जो आहे तो आमच्याच टीमचा होणार. हे फेअर आहे. गेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर हे फेअर आहे की तुम्ही तुमचा कंटेस्टंट तुम्ही पुढे घेऊन जाताय, तुमच्या ग्रुपला तुम्ही सपोर्ट करताय. आय अंडरस्टँड. बट ज्या पद्धतीने ते राकेश बापट सिनियर आहे आणि राकेश बापटला चान्स दिला पाहिजे, हे जे करतायत, जे कार्ड ते खेळतायत सिनियरचं, ते पर्सनली मला कुठेतरी आवडत नाही. तुम्हाला आवडते का नाही ते कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगू शकता. अशा पद्धतीच्याच गोष्टी तिकडे चालू आहेत.
मग शेवटी रुचिता, अनुश्री आणि दीपालीला शेवटच्या राऊंडमध्ये पाठवतात बहुमताने. सिनारिओ बघा, बहुमताने पाठवतात. बहुमत होतं. बहुमत झाल्यानंतर खाली येऊन अनुश्री हा झोपतो, हा काम करत नाही असं आरोप करते राकेशवरती आणि राकेशला गेममधून बाहेर काढते. मग शेवटी जे कॅप्टनशिपचे कंटेंडर होतात ते आयुष आणि रोशन, हे दोघं कॅप्टनशिपचे कंटेंडर होतात. मग कॅप्टनशिपचे कंटेंडर झाल्यानंतर राकेश बापटला एकदम राग येतो की त्याला बाहेर काढण्यात आलं. खरा राग हा नव्हता की अनुश्रीने त्याला नाकार बोललं किंवा तो काम करत नाही बोलला, हा राग नव्हताच. राग हा होता की त्याने जे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलं होतं या सगळ्यांवरती, ते कुठंतरी तो फेल झाला. म्हणजे त्याला असं वाटत होतं की आता हा जो ग्रुप बनलाय तो फक्त ग्रुप माझा ऐकेल, मी सिनियर आहे आणि माझ्यासाठी काम करेल, मला कॅप्टन बनवण्यासाठी काम करेल, मला प्रत्येक वेळेस नॉमिनेशनमधून वाचवेल, असं करेल तसं करेल, हे राकेशच्या डोक्यात चाललेलं आहे. राकेशच्या डोक्यात या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण राकेश स्वतःहून तोंडावरती हे नाही बोलणार की गोष्टी अशा चालल्यात आणि गोष्टी तशा चालल्यात. आणि मी तो असंच बोलतो की तू आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये तो हा बोलला, हेच बोलला की मी जी माणसं कमवली आहेत, मी ज्या माणसांसाठी उभा राहतो ते माणसं माझ्यासाठी उभे राहत नाहीत. अनुश्री ज्या वेळेस तिथं बोलत होती त्यावेळेस तुम्ही का नाही बोलले, तुम्ही का त्यावेळेस स्टँड घेतला नाही, तुम्ही का अनुश्रीला खाली पाठवलं. अरे दीपालीचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता ना. दीपाली, आयुष आणि अनुश्री हे तिघं मिळून डिस्कस करत होते कोणाला बाहेर काढायचं. त्याच्यामध्ये दीपालीने सुद्धा राकेश बापटला हो म्हणलं होतं, आयुषने सुद्धा राकेश बापटला हो म्हणलं होतं. मग फक्त अनुश्रीला का बोललं गेलं. राकेश कॅल्क्युलेटिव्ह गेम खेळतो का, हा सुद्धा एक मुद्दा इथं उत्पन्न होतो. दीपालीने सुद्धा बोललं होतं ना की त्याला पण बाहेर, म्हणजे मी राजी आहे त्याला बाहेर काढण्यासाठी. मग परत तुम्ही का फक्त अनुश्रीवर चढताय. सगळे मिळून तुम्ही अनुश्रीला, म्हणजे आहे ती जी काय असेल ती गेम वाईट खेळत असेल, ओरडत असेल, चुकीची असेल, क्रिंज असेल, काही असेल, बट राकेश बापट पहिल्यांदा स्वतःहून तिच्या अवकातीवरती जातो, तिची लायकी काढतो, तिची जागा काढतो. हे राकेश बापटला शोभतं काम. तो सिनियर आहे बरोबर. मग सिनियर असताना तो ज्युनियर आर्टिस्टचा किंवा समान प्लॅटफॉर्मवरती सध्या ते काम करतायत, मग त्याचा इतका इगो का राकेशला. मग जे अनुश्रीनं कालच्या एपिसोडमध्ये पॉईंट मांडलं की ती जेव्हा एका झी मराठीच्या शोमध्ये होती, रियालिटी शोमध्ये, तेव्हा हा ॲज अ गेस्ट त्या शोमध्ये आला होता आणि त्याने अनुश्रीच्या टीमकडून जे काही कंटेस्टंट होते त्याला गेम खेळायला सांगितला होता. अशा काही गोष्टी झाल्या होत्या. मग त्याचा इगो राकेशला आहे का या शोमध्ये सुद्धा, हा पण एक प्रश्न निर्माण होतो. म्हणजे तुम्ही बोलताय, वागताय, करताय, हे कळतच नाही. जर तुम्ही तुमच्या टीमसोबत लॉयल आहात, तुमची टीम तुमच्यासोबत लॉयल आहे, ती लॉयल्टी तुम्हाला कॅप्टन बनवूनच, तुम्हाला तिथं टास्कमध्ये जिंकूनच तुम्हाला लॉयल्टी टेस्ट करायची आहे का. बरं ते झालं. पुन्हा सगळेजण म्हणतात आमचं चुकलं. सागर कारंडे म्हणतो आमचं चुकलं नाही, ते आम्हाला कळलंच नाही, अनुश्रीला खाली पाठवायचं नाही, आमचा डिसिजनच चुकला, तो आम्ही वर काहीतरी वेगळंच बोललो. का बोललो वेगळं तुम्ही. अगं, आणि पहिली गोष्ट ही की राकेश बापट हा फक्त टार्गेट आता आयुषला करतोय, कारण आयुष कॅप्टनशिपचा कंटेंडर झाला. मुळात राकेश बापटला आयुषला कॅप्टन होताना बघायचं नाहीये, कॅप्टन त्याला व्हायचं होतं राकेश बापटला. जे एक नॉर्मल प्रतिक्रिया आहे माणसाची की स्वतःला जर कॅप्टनशिप नाही बनलं तर हे होतं. पण तिथं प्रभू होता. प्रभूला जर इन केस तो जो ग्रह आहे मोठा तो त्याच्या एवढाच दिसतो, प्रभू एवढा, आणि त्याने असं फेकून दिलं जेव्हा त्याला टास्कच्या बाहेर अनुश्रीने काढलं, तर त्याने फेकून दिलं ते रागात जोरात. भले ते प्रभूच्या अंगावर पडलं नाही, बरं ते प्रभूच्या अंगावर पडलं असतं तर काय झालं असतं. तो प्रभू जागच्या जागी तिथे खाल्ला झाला असता की. मुद्दामून त्याने फेकलं, रागात त्याने फेकलं. का फेकलं तर त्याला कॅप्टनशिपच्या कंटेंडरशिपमधून काढलं. स्पोर्टिंगली घे ना दादा, स्पोर्टिंगली घे, गेम आहे, पुढे चान्सेस मिळतील तुला, पण तू पण पुढे जाशील. मान्य आहे तू सिनियर आहेस, तू एक्सपिरियन्स आहेस, तू काम केले, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण तू जे आज वागलास ते साफ चुकीचं होतं. परत हा झोपतो, हा मनमानी करतो, तन्वी त्याला कापसाचे बोंडे देते कानात घालायला, तो खालतो, तू झोपी जातो, मनमानी करतो,
मी उठणारच नाही म्हणतो. बिग बॉस पण त्याला कन्फेशन रूममध्ये बोलवतात आणि त्याला समजावून सांगतात की हे चुकीचं आहे राकेश. तुम्ही असं करून तुम्ही बिग बॉसच्या विरोधात जाताय. हा नियमाचं उल्लंघन आहे एवढंच बोलतात. बरं बिग बॉस, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. राकेशच्या ऐवजी जर रुचिताने हे केलं असतं, जर तन्वीने हे केलं असतं किंवा अनुश्रीने, राधाने, प्रभूने, रोशनने जर हे केलं असतं, तुम्ही सेम हेच बोलला असतात का कंटेस्टंट सोबत कन्फेशन रूममध्ये घेऊन? नसतात बोललात. का? तुमचा फेव्हरेट आहे नाही आहे तो तुम्हालाच माहीत. पण हे चुकीचं आहे. हा मुद्दा सुद्धा रितेश भाऊंनी विकेंडच्या भाऊच्या धक्क्यावरती उचलला पाहिजे आणि राकेश बापटला एक एक समजूत दिली पाहिजे की तो चुकीचा जातोय म्हणून. तो जर राईट ट्रॅकवरती राहिला तर त्याला लोक प्रेम देतील, लोक त्याला वोट करतील. पण जर तो असंच जर राहिला तर हे चुकीचं आहे. मग जो टास्क होतो, टास्कच्या नंतर सगळेजण घरात जातात. घरात गेल्यानंतर आयुषला वाईट वाटत असतं सारखं की माझ्यामुळे दादा हर्ट झाला, राकेश हर्ट झालाय. तन्वीला तो सांगत असतो. तन्वी त्याला सांगते, तू या आठवड्यामध्ये गेम खेळलायस, तू दिसलायस या आठवड्यामध्ये आणि तुला आता इथून पुढे जाण्याची गरज आहे आणि आता बस तुला कॅप्टन व्हायचं आहे, मला तुला कॅप्टन होताना बघायचं आहे असं बोलते आणि त्याला घेऊन मध्ये जाते. तो जातो मध्ये, त्याला राकेशला बोलायचं असतं. राकेशला बोलतो, मला 2 मिनिट बोलायचं आहे. राकेश पहिल्यांदा नाही म्हणतो, मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी म्हणतो. पुन्हा म्हणतो, हां बोल तुला काय बोलायचं, 2 मिनिटं बोल तुला काय बोलायचं आहे. मग राकेश तिथं त्याला सांगतो की मला वाईट याचं नाही वाटलं की मला गेमच्या बाहेर काढले, मला तर आधीपासून कॅप्टन व्हायचंच नव्हतं. मग तुम्हाला कॅप्टन व्हायचंच नव्हतं राकेश, तर तुम्ही गेमच का खेळले? का त्या शेवटच्या कंटेंडरशिपसोबत गेले? आधीच सांगायचं होतं. जसं जसं काल विकासने विशालने सांगितलेलं अन्नाच्या टास्कमध्ये की मी नाही खेळणार म्हणून, त्याला खेळायचं नव्हतं. तो सरळ बोलला मला नाही खेळायचं म्हणून. तुम्ही पण तसंच करायचे होते. तुम्ही का तसं केलं नाही? इथं तुमचं पण चुकतंय ना. विशाल याच्यामुळे कुठंतरी स्ट्रॉंग दिसला आज. कारण विशालला हे सगळं ग्रुपिझम म्हणतात. भाई तो उभा आहे त्याच्या टीमसोबत, तो लॉयल आहे. त्याच्या टीमसाठी तो खेळतो. त्याच्या टीमच्या पोरिवांसाठी तो लढतो. तर याच्यामध्ये काय चुकीचं आहे? विशाल करतोय ना गोष्टी त्याच्या टीमसाठी. भलेही ते निगेटिव्ह वेमध्ये दिसत आहेत, भलेही ते निगेटिव्ह मध्ये दिसत आहेत, ते लोक त्यांना प्रेम करत नाहीत. पण ॲज अ गेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही विचार केला तर राकेश बापट आज पूर्णपणे चुकीचा दिसला एपिसोडमध्ये आणि विशाल स्ट्रॉंग झाला त्याच्यामुळे. याच्यावरती तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता मला. इकडे ज्यावेळेस विशालला काढायची वेळ असते त्यावेळेस अनुश्री म्हणते, तन्वी म्हणते आता टोळी राहणार नाही, टोळीचा मुख्याच तुटला, टोळीच्या मुख्यालाच आम्ही कॅप्टनशिपमधून काढलं. वरून रुचिता जोरजोरात चिरकते, आता टोळी नाही तुझ्या आयुष्यात पोळीच आहे, बस भाजत. ह्या पद्धतीनं ते कन्व्हर्सेशन चालतं आणि अशा पद्धतीने त्या सगळ्या तिथं गोष्टी होत असतात आणि तिला काही गरजच नसते पहिली गोष्ट तर. ते तेवढा ड्रामा क्रिएट करायची, पण तिला ड्रामा क्रिएट करायचा असतो म्हणून ती ड्रामा क्रिएट करते. मग अशा सगळ्या गोष्टी तिथं होतात. मग त्याच्यानंतर जो एक वॉर होतो अनुश्री माने आणि राकेश बापटचा, म्हणजे राकेश बापट अनुश्री आयुषला सांगतात की ती कोण मुलगी, काय तिच्या अवकात आहे, तिच्यामुळं तुम्ही मला तिचं मी ऐकू का आणि तिच्या सगळ्या गोष्टी मी करू का? ती बोलली मी काम करत नाही तर मी काम नाही करत का? तुम्हाला पण असंच वाटतंय का? असं असं तो त्यांना बोलत असतो. बरं हे बोललं किती चुकीचं आणि किती बरोबर आहे याचा विचार पण तुम्ही करायला पाहिजे ना. तुम्ही बोलताना एक बोलता, करताना एक करता आणि तुमच्या ॲक्शन्स वेगळ्या असतात. तुम्ही बाहेर बसून सगळ्याची मंडळी टोळी घेऊन तो करणला, प्राजक्ताला वगैरे सांगत असतो तिथं बाहेर जे बसलेले असतात त्याच्या टीममधले कंटेस्टंट. तर मी तुमच्यासाठी खेळलो आणि तुम्ही मला असं केलं, तुम्ही मला वाईट वाटलं म्हणून तो तिथं रडतो, मी तुमच्यासाठी एवढं करतो. अरे काय केलं तुम्ही राकेश दादा त्यांच्यासाठी? काय केलंय तुम्ही? प्रश्न आहे माझा, कारण मला तुम्ही काही करताना दिसले नाहीत. काय केलं तुम्ही मग? मग हे जे ओव्हर पॉवर करण्याचं त्याचं काम चालू आहे तिथं आणि बाकीच्या कंटेस्टंटला, जे चांगले कंटेस्टंट आहेत शोमध्ये, जे चांगल्या वेमध्ये दिसत आहेत, तर त्यांना तो त्याच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय, जे की नॉर्मल गोष्ट आहे. बट जे सुपिरियर कॉम्प्लेक्स तो स्वतःकडे घेतोय की मी सगळ्यात शोमध्ये सिनियर आहे आणि मला फेवरेटिझम केलं जाते. दादा तो चुकीच्या बिग बॉसमध्ये आला आहे. हे मराठी बिग बॉस आहे आणि ते हिंदी बिग बॉस होतं. हिंदी बिग बॉसमध्ये फेवरेटिझमच्या गोष्टी कुठेतरी चालतात.
पण मराठीमध्ये त्या गोष्टी चालत नाहीत की तुम्ही सिनियर आहात म्हणून तुम्हाला रिस्पेक्ट द्यावा. रिस्पेक्ट भेटतो तुम्हाला, पण ज्या तुम्ही गोष्टी अपेक्षा करताय की सगळेजण मला जिंकवायला पाहिजे, मला सेव्ह करायला पाहिजे, माझं ऐकायला पाहिजे, मी सिनियर आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हे चुकीचं आहे तुमचं. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही चुकीच्या आणि मग तिथून मग हे सगळं ती ऐकते अनुश्री की मला माझ्या अवकात केलं. मग तिथून ती येते मग मध्ये येऊन ती ओरडायला चालू करते. त्याच्या राकेश म्हणतो चुप चुप चुप, ती म्हणते तू चुप, तो म्हणतो तू चुप, ती चुप तू चुप, हे सगळं चालू असतं. मग राकेश बापटच शेवटी शांत होतो. मग जो प्रोमो काढण्यात आलेला होता कोणाची बोलती बंद झाली, तर मग खरंच राकेश बापटची बोलती बंद झाली का अनुश्री समोर? याच्यावरती काय मत आहे तुमचं, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता. मग दीपाली सय्यदला का नाही बोललं कोणी? का दीपाली सय्यदला त्याची टीम बोलत नाही? फक्त अनुश्री आणि आयुषवरती का बोललं जाते सगळं? दीपाली पण त्याच्यामध्ये सहभागी आहे. दीपालीने पण होकार दिलेला आहे राकेशला बाहेर काढण्यासाठी. मग फक्त आयुष आणि अनुश्रीलाच का टार्गेट केलं जाते त्यांच्या होल ग्रुपकडून? कारण दीपाली सुद्धा सिनियर आहे आणि त्यांना असं वाटतं की ती टिकेल शोमध्ये लास्टपर्यंत, जी की ती टिकणार आहे, पण त्यांना असं वाटतं की टिकेल शोमध्ये लास्टपर्यंत म्हणून हिच्या छायेखाली आपण राहिलं पाहिजे, हे बाकीच्या कंटेस्टंटला वाटतंय. रुचिता, अनुश्री, राधा आहेत, विशाल त्यांचा ग्रुप या सगळ्या गोष्टीबद्दल डिस्कस करत असतो की हा ग्रुप किती चुकीचा आहे आणि कशा गोष्टी चाललेल्या आहेत घरामध्ये वगैरे, अशा सगळ्या गोष्टी तिथे चालू होतात. अनुश्री, दिव्या आणि तन्वीसुद्धा गेमबद्दल गहन चर्चा करताना दिसलेलं आहे की कसं ते एकमेकासोबत हे करतात आणि कसं ते त्या एका कुठल्याही ग्रुपमध्ये नाही आहेत आणि सेपरेट ते खेळत आहेत. परत इकडं राधा आणि ह्याचा एक कॉमेडी सीन होतो, कुणाचा सागर कारंडेचा एक कॉमेडी सीन होतो. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी होतात. दुसऱ्या दिवशीची जी सकाळ आहे तेव्हापासून राकेश बापट कानात कापूस घालून झोपतात, कारण त्यांना त्रास द्यायचा तो अनुश्रीला. अनुश्रीच्या कानामध्ये कोंबडं त्याला वाजवतं, पण कोंबडं त्याच्याच कानात वाजणार आहे, तिथं अनुश्रीच्या कानात थोडंच वाजणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी कुठे तर चुकीच्या आहेत ना. आणि दुसरा एक मुद्दा तिथं दीपाली सय्यदने उकरून काढला की एक प्लॅस्टिक बॅग होती, त्या प्लॅस्टिक बॅगमध्ये कपडे बंद करून ठेवलेले होते. मग दीपाली बाहेर आली, त्या दोघाला विचारलं, राधा आणि अनुश्रीला, की ते जे बाथरूम एरियामध्ये जे कपडे पिशवीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवलेले आहेत ते कोणाचे आहेत आणि ते बाहेर काढा प्लीज, ते कचऱ्या डब्यात टाकून दिले तुमच्या कामाचे नसतील तर. आणि मग तिथं चालू होतं ह्या दोघांचं. मग राधा म्हणते मला काही कळत नाही का, मला माहीत नाही का, मी ठेवते ना, तुम्ही का? दीपाली उगाचच भांडणं करायचं, उकरून काढायचा प्रयत्न केले सकाळी दीपालीने, मला असं वाटतं. मग त्याच्यामध्ये अनुश्री म्हणते का टोचतंय का त्यांना तिथं असलं तर? मग सागरदाराला राग येतो, सागर चढतो, हे टोचतंय बिचतंय बोलत जाऊ नका तू, प्रत्येकाला त्रास होतो तिथं, आम्ही तिथं आंघोळ करतो. अहो सागरदादा, कपडे प्रत्येकाच्या बाथरूममध्ये, तुमच्या घरामध्ये पण कपडे बाथरूमच्या कोपऱ्यात पडलेले असतात. मग बायकोवर ओरडता तुम्ही घरामध्ये? नाही ना ओरडत. मग कुठल्या लेवलचं गेम खेळतात, कुठल्या लेवलचं बोलताय तुम्ही? राहिलेत चुकून कपडे एखाद्या कंटेस्टंटकडून तर राहिलेत, लक्षात नाही त्याला बाहेर काढण्यासाठी. भले अनुश्रीने पुन्हा काय बोललं येऊन की त्यांना जो बाथरूम एरिया दिला हरल्यामुळे बाहेरचा देण्यात आला. मग बाहेरचा बाथरूम देण्यात आल्यामुळं ऑब्वियस गोष्ट आहे की ते रोज बाहेर जातात, तिथे कपडे बदलतात, तिथे आंघोळ करतात, तिथे सगळ्या गोष्टी करतात. मग त्यांच्या लक्षात कसं राहणार आहे की तुम्ही इकडं हे करताय म्हणून? कसं त्यांच्या लक्षामध्ये राहील? नाही राहणार ना लक्षामध्ये. मग ही कुठं तर तुमची चुकीची गोष्ट आहे ना सागरदादा. मग तिथे त्या गोष्टी भांडणं, एक तुफान भांडणं चालतं सागर कारंडे, अनुश्री आणि दीपालीमध्ये. दीपाली म्हणते नाही हे तुमचं चुकीचं आहे, नाही हे तुम्ही ठेवलं आहे, असं तसं. मग बिग बॉस राकेशला कन्फेशन रूममध्ये बोलवतात, समजावून सांगतात प्रेमाने की करू नको राजा, असं नसतो करायचं, असं बिग बॉसनं वाईट वाटतं असं केल्यानं, असं नसतं करायचं बळा राजा, आणि त्याला बाहेर पाठवतात. का असं केलं बिग बॉस? काहीतरी शिक्षा द्यायची ना त्याला. तो दिवसभर झोपला, किती वेळ झोपला हे आम्हाला माहित नाही, पण तो खूप वेळ झोपलाय, 2-3 तास तर तो सहज झोपलाय. आणि दुपारच्या वेळेला झोपलाय, सकाळच्या वेळेला झोपलाय. का झोपलाय तो? मग त्याच्यावरती तुम्ही काय ॲक्शन नाही घेतली? आणि त्याच्यानंतर मग तन्वीचा बाऊल जो आहे तो रुचिता घेऊन जेवायला बसते. बाई जेवू दे ना तिला, बसली ना ती जेवायला. का मध्ये तुला प्रत्येक ठिकाणी नाक खुपसायचं असतं?
तन्वी तिला जाऊन बोलते की तू माझी वाटी घेतलीस हा रुचिता, याच्यानंतर लक्षात ठेव की माझी वाटी नको घेऊस. त्याच्यामध्ये रुचिताला ते ट्रिगर होणार ना, ही का माझ्या पाठीमागे सतत लागलेली आहे म्हणून. हे कुठं तर चुकीचं आहे तन्वीचं. ही जी गोष्ट आज केली ती कुठं तर चुकीची केली. रडली ती रुचिता. त्याच्यामुळं तन्वी स्ट्रॉंग दिसणार आहे, हे सगळं कितीही जरी झालं तरी. कारण तन्वीचा फॅन बेस जो आहे तो हळूहळू वाढतोय. कारण ती सध्या थोडं चांगलं दिसते शोमध्ये, चांगल्या गोष्टी करते आणि शेवटपर्यंत टिकण्याचे चान्सेस जे आहेत ते त्याचे खूप जास्त आहेत. आणि शेवटी बेडरूम एरियामध्ये रुचिता, प्राजक्ता आणि सचिन झोपलेले असतात. मग सुप्रभात प्राजक्ता, सचिन असं बिग बॉस बोलतात. झोप झाली असेल तर या बाहेर आपण कॅप्टनचे टास्क करूयात. मला तरी वाटतं की ह्या घरात कॅप्टनच झोपलेला आहे, तर कॅप्टन्सीचं काही इथं काम नाही आहे. पण तुम्हाला वाटतंय तर तुम्ही या घराच्या बाहेर आणि टास्क खेळा, माझी इच्छा नसताना, असं म्हणतात आणि शो जो आहे तो संपतो. तर मग आपण आपले ओपिनियन्स शो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता आणि आपण भेटूयात आता उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये.